जॅपनीज शिकायचं म्हणून. मग काय म्हणाली? म्हणाली मला संस्कृत शिकव. क्या बात आहे. मग काय, आधी जॅपनीज, मग संस्कृत, मग मराठी. मराठी पण सोडतो का काय? प्रेमात कोण पडलं? दोघेही पडलो एकमेकांच्या. हाऊ स्वीट. पण माझ्यापेक्षा ना माझ्या कवितांच्या जास्त प्रेमात होती ती. कविता? का पुण्याची मुलं कविता करू शकत नाहीत? नाही असं नाही, पण ती जॅपनीज, कविता मराठी समजायला अवघड आहे ना? नाही, कारण कविता समजायच्याच नसतात, समजायच्या असतात त्या भावना. ऐकतोस एखादी? कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदणा, कधी तू ओसळत्या धारा, हैमान पारा, बिजलीची नक्षी अंबरा, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रातराणी वेड्या जंगलात, कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रातराणी वेड्या जंगलात, कधी तू हिरव्याचा भ्याच्या पाकळात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू ओसळत्या धारा, हैमान बारा, बिजलीची नक्षी अंबरा, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणात,
माझ्या पापणात, कधी तू रिमझिम झरणारे बरसात, कधी तू कोसळत्या धारा, थैमान बारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदणा.